मित्रांनो, शेती प्लस शेळीपालन हा जोडधंदा म्हणजे एकदम योग्य जोडधंदा आहे. आणि याच्यामध्ये शेतीपेक्षा शेळीपालनामध्ये तुम्हाला इन्कम जास्त प्रमाणात भेटू शकतो. कारण आज दिवसेंदिवस शेतमालाचे भाव कमी होत चालले आणि जे खत औषधी आहेत यांचे भाव वाढत चाललेले आहे. गेल्या वर्षी खताचे भाव 1800-1900 रुपयापर्यंत होते. तेच भाव यावर्षी 2250-2300 रुपयापर्यंत गेलेले आहेत. आणि बोकडाच्या मटणाचा भाव गेल्या वर्षी 650-700 रुपये होता. यावर्षी 800 रुपयापर्यंत गेला. म्हणजे बोकडाच्या मटणाचे भाव वाढत चालले आणि शेतीमालाचा भाव कमी होत चालला. आज शेतीमालाचा जर विचार करायला गेलं तर सोयाबीन विकायची वेळेस 3000 ते 3500 रुपये, 3600, 3000 पासून 3600 रुपयापर्यंत ज्यावेळेस शेतकऱ्याकडे भरपूर सोयाबीन येत होती भरपूर प्रमाणात, त्यावेळेस 3600 रुपयापर्यंत शेवटचा हायेस्ट भाव होता. आणि आता शेतकऱ्याकडे सोयाबीन नाही तर आता 7000 रुपये भाव आहे. म्हणजे बघा तुम्ही, ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल नसतो त्यावेळेस त्याच मालाला दुपटीनं भाव असतो. कारण आता शेतकऱ्याला सोयाबीनचं बियाणं सरकारकडून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळं सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत. कापसाचा भाव सुरुवातीला 6,500 ते 7,000 रुपयापर्यंत होता. सरासरी 10,000 रुपयापर्यंत आता कापूस गेला मागच्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये. म्हणजे शेतकऱ्याचा असा विषय झालेला आहे, शेतकरी पिकवतो पण त्याला विकता येत नाही. कारण त्याचा मालाचा भाव, मालाचा भाव त्याच्या हातामध्ये नाही. केवढं काय भाव विकायचा म्हणून पिकू शकतो पण विकू शकत नाही. एकमेव व्यवसाय असा आहे हा शेळीपालन की याच्यामध्ये स्वतः पिकू शकतो आणि स्वतः याचा मालाचा भाव पण ठरू शकतो. स्वतः आपण किती रुपयाला बोकड द्यायचा तर हे आपण ठरवू शकतो. आपल्या मालाचा भाव आपण फक्त या शेळीपालनामध्ये ठरवू शकतो. बाकीचा कुठलाही व्यवसाय करा त्याच्यामध्ये आपल्या नाविलाजांना कमी जास्त करून आपला माल द्यावा लागतो. आणि थोड्या दिवसामध्ये 1 वर्षाच्या कालावधीमध्ये बोकडाच्या मटणाचे भाव 100% 1000 रुपयापर्यंत जाणार आहे. कारण की हे संकेत आहे. आज तुम्ही कोणत्याही हायवेला जा, तिथं तुम्हाला बोकडाच्या मटणाच्या थाळीचं हॉटेल दिसणार. 250 रुपयाला थाळी बोकडाच्या मटणाची. आणि एका हॉटेलला 3, 5, 10 बोकडं रोजचे कट होतात. म्हणजे खाणारी संख्या वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळं या मार्केटला, या भावाला कधी पण, या बोकडाच्या मटणाला भाव कधी पण मार्केट राहणार आहे. ज्यावेळेस बोकडाच्या मटणाचे भाव 500 रुपये होते त्यावेळेस बोकडाला पण थोडी कमी मागणी होती. आज तुमचा बोकड जर 10-12 किलोचा असेल, 12 किलोचा, तर तो बोकड सरासरी 6,000 रुपयापर्यंत विकला जातो. तोच बोकड मागच्या 1-2 वर्षामध्ये 4,000 रुपयापर्यंत विकला जात होता. म्हणजे याचं दिवसेंदिवस मार्केट वाढत चाललेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, शेळीपालन असा व्यवसाय आहे, याच्यामध्ये झपाट्यानं इन्कम होऊ शकतं. कारण की एका वेताला 1 शेळी 2 पिल्लं देते. आणि त्याच्यामुळं हे इन्कम झपाट्यानं वाढतं आहे. एका 14 ते 15 महिन्यामध्ये शेळी 2 वेळेस विते आणि 15 महिन्यामध्ये आपल्याला 4 पिल्लं देऊन जाते. आज एका बकराची सरासरी किंमत जरी म्हणलं तर 8,000 ते 10,000 रुपयाला 6 महिन्याचं बकरू जातं. 10,000 रुपयाला जर गेले तर 40,000 रुपये तुमचे 4 पिल्लांचे होते. म्हणजे मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच, याच्यामध्ये शेतीच्या मालापेक्षा प्रॉफिट जास्त आहे. आणि परत असं नाही की याला तुम्हाला खर्च जास्त आहे,
खर्च पण कमी आहे. शेळी पालनामध्ये तुम्हाला जास्त काही खर्च करायची गरज नाही. तुम्हाला फक्त चाऱ्याचं नियोजन लावणं हेच खूप गरजेचं आहे. चाऱ्याचं नियोजन असं लावायचं की तुम्ही सुक्या चाऱ्यावर पण शेळी पालन करू शकता. फक्त सुका चारा तेवढा तुमच्याकडे अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. आज बरेच काही असे शेतकरी मित्र आहेत, शेळी पालक मित्र आहेत, ते फक्त नुसतं सुक्या चाऱ्यावरती शेळी पालन करतायत. पण त्यासाठी ते मुरघास वापरतात. मुरघास त्याच्यानंतर कडबा कुट्टी करून त्याच्यानंतर सुक्या चाऱ्यामध्ये हरभऱ्याचं भुसकट असतं, तुरीचं भुसकट असतं, सोयाबीनचं भुसकट असतं. त्याच्यानंतर भुईमुगाच्या वाळा वेल असतात. जर सुका चारा जमा करून ठेवला, स्टॉक करून ठेवला, तर तुम्ही 12 महिने सुक्या चाऱ्यावरती शेळी पालन करू शकता. शेळीला हिरवंच असावं म्हणून अशी काही, फक्त याला खुराकाचं आणि चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित पाहिजे, पाणी व्यवस्थित पाहिजे. शेळी पालनाला शेळ्यांना दुसरं काही लागत नाही. चारा आणि निवारा व्यवस्थित असेल तर शेळी पालन 100% सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. गेले 5 वर्षापासून मी शेळी पालन करतोय. भले आपलं शेळी पालन छोटं असो, पण शेती करून आपण हे शेळी पालन करतोय. याला आपण जास्त वेळ देत नाही. सकाळी 1 तास, दुपारी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असं आपले 3 तास दिवसामधून जातात. यांना चारा टाकणं, पाणी पाजणं आणि बाकीच्या वेळेमध्ये आपण शेतातील काम करत असतो. माझ्या सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, की शेळी पालन, तुमच्याकडे शेती कमी असेल तर 100% तुम्ही शेळी पालनाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. शेती कमी असेल, 1-2 एकर असेल, तर खरंच तुम्ही मुख्य व्यवसाय म्हणून शेळी पालन करायला पाहिजे. माझ्याकडे पण 1 एकर शेती आहे आणि मी पण फक्त थोड्या अडचणीमुळं मी थोड्या कमी शेळ्यामध्ये शेळी पालन करतो. पण आता आपलं वाढणारच आहे, कारण की आता आपले चिल्लर पार्टी वाढलेली आहे आणि चिल्लर पार्टी आपण या पाठी काही विकणार नाही. आता आपल्या पाठी अशाच ठेवणार आहे आणि याच्यावरती शेळी पालन वाढणार आहे. कमीत कमी एका शेतकऱ्याकडे 20 शेळ्या जर असेल तर तो शेतकरी 5 एकर शेतीच्या मालाला कधीच ऐकू शकत नाही. कारण की याचं इन्कम सोर्स खूप नंबर 1 आहे आणि कमाई भरपूर आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे बरेच आपले शेतकरी मित्र या शेळी पालनाकडे वळत चाललेले आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण की शेतीमध्ये तुम्ही किती खर्च केला तरी तुम्हाला 50% सुद्धा त्याच्यामध्ये इन्कम निघत नाही. मित्रांनो, हा एकमेव व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये भरपूर काही इन्कम आपल्याला भेटत असतं. आज कुठलाही माल तुमच्या शेतातील माल नाही की त्याला 800 रुपये किलो ना तो माल जातो म्हणून. फक्त बोकडाचं मटणच 800 रुपये किलोनं जातं. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर शेळी पालनाची आवड असेल तर नक्कीच, शेती कमी असेल तर शेळी पालन करायला पाहिजे. तुमच्यापासून तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तसं एका शेळीपासून 2 शेळ्यापासून शेळी पालन सुरू केलं तरी चालतं. असं काही नाही की 10-20 शेळ्या घेऊन लगेच शेळी पालन सुरू करा. एका शेळीपासून जरी शेळी पालन सुरू केलं तरी त्याच्यामध्ये 100% तुम्ही 4-5 वर्षामध्ये 10, 20, 30 शेळ्या त्याच्यावरती करू शकता. तर मित्रांनो, चला, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या कंटेंटवर पाहिजे नक्कीच कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.